अजूनही पाणी साचलेलं आहे। गुडघाभर पाण्यातूनच इथल्या नागरिकांना वाट काढावी लागते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विजय गायकवाड आपल्यासोबत आहेत। विजय, आपण पाहतोय की नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात आजही कमरे इतकं पाणी आहे। विजय, माझा आवाज पोहोचत असेल तर सध्या आपण पाहतोय की कमरे इतकं पाणी आजही नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात पाहायला मिळतंय। निश्चितच सागर निश्चितच मी ज्या ठिकाणी उभा आहे, मी स्वतः कमरे इतक्या पाण्यामध्ये या ठिकाणी उभा आहे आणि हा जो नालासोपारा पूर्वेचा स्टेशन आहे, आपण जर बघितला तर नागरिकांची दयनीय अवस्था बघू शकतात। सकाळपासून एवढ्या कमरे इतक्या पाण्यामध्ये नालासोपाऱ्यातले हे प्रत्येक नागरिक जो आहे हे रेल्वे स्थानक परिसरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर बघितलं तर या पूर्ण हा जो परिसर आहे हा जलमय झालेला आहे। पूर्ण परिसरामध्ये कमरे इतकं पाणी स्टेशनच्या परिसरामध्ये हे पाणी साचलेलं आहे आणि या स्टेशन पासून आजूबाजूचा पूर्ण परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे। आपण जर हे दृश्य बघितलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण पाणी झालेलं आहे। नागरिकांची अवस्था बघितली तर या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील, हे एवढ्या पाण्यामधून त्या ठिकाणी मार्ग काढत जात आहेत। मी स्वतः या ठिकाणी मांडी इतक्या कमरे इतक्या पाण्यामध्ये उभा आहे आणि हे जे आजूबाजूचे जे दुकानं आहेत, हे दुकानं सगळे पाण्याखाली गेलेले आहेत। या ठिकाणची पूर्ण जी बाजार आहे, बाजारपेठ ही बंद झालेली आहे। कारण नक्कीच बरोबर आहे विजय, त्यामुळे नालासोपारा